नमस्कार, स्वागत आहे आपले ND करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती। आजच्या दिवसाचे महत्त्वाचे जे चालू घडामोडीचे प्रश्न आहेत तर ते आपण या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरणासह पाहणार आहोत। तरी सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे। चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या चालू घडामोडीच्या व्हिडिओला। प्रश्न क्रमांक 1, भारताने पहिल्यांदाच डॅश या देशाला ब्रह्मोस क्षेपणास्त्राची निर्यात केली आहे? उत्तर ऑप्शन क्रमांक 2, फिलिपाईन्स। आपल्या भारत देशाने पहिल्यांदाच कोणत्या देशाला ब्रह्मोस क्षेपणास्त्राची निर्यात केलेली आहे? फिलिपाईन्स या देशाला। भारत आणि फिलिपाईन्स यांच्यामध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्र पुरवठ्यासाठी $375 कोटी करार करण्यात आला होता जानेवारी 2022 मध्ये। आणि म्हणूनच या करारानुसार आपल्या भारताने नुकतंच फिलिपाईन्स या देशाला आता ब्रह्मोस क्षेपणास्त्र निर्यात केलेली आहे। ब्रह्मोस क्षेपणास्त्राची निर्मिती जी आहे तर ती भारत आणि रशिया या दोन देशांदरम्यान केली जाते बघा। भारत आणि रशिया यांच्यामध्ये हा जो करार करण्यात आलेला होता ब्रह्मोस क्षेपणास्त्र निर्मितीचा तर तो 12 फेब्रुवारी 1998 रोजी करण्यात आलेला होता। आणि हे जे ब्रह्मोस क्षेपणास्त्र आहे याला ब्रह्मोस हे जे नाव आहे बघा तर हे आपल्या भारताच्या ब्रह्मपुत्र आणि रशियाच्या मॉस्को या दोन नद्यांच्या नावावरून देण्यात आलेलं आहे। ब्रह्मोस क्षेपणास्त्राची मारक क्षमता आहे 290 किलोमीटर ते 500 किलोमीटर। आणि हे जे ब्रह्मोस क्षेपणास्त्र आहे तर हवेतून, पाण्यातून आणि जमिनीवरून कुठूनही चालवता येऊ शकतं। ब्रह्मोस क्षेपणास्त्राची स्पीड आहे 4321 किलोमीटर प्रति तास। प्रश्न क्रमांक 2, भारताचे नवीन 26वे नौदल प्रमुख डॅश हे बनणार आहेत? उत्तर ऑप्शन क्रमांक 1, दिनेश कुमार त्रिपाठी। आपल्या भारताचे सध्या 25व्या क्रमांकाचे नौदल प्रमुख जे आहेत आर हरिकुमार तर हे 30 एप्रिल रोजी सेवानिवृत्त होणार आहेत। आणि म्हणूनच त्यांच्या जागी आपल्या भारताचे नवीन 26वे नौदल प्रमुख म्हणून दिनेश कुमार त्रिपाठी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। नौदल दिन आपण कधी साजरा करतो? 4 डिसेंबर रोजी। आणि 2024 हे जे वर्ष आहे तर आपल्या भारतीय नौदलाने हे नौदल नागरिकांचं वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे। सध्या आपल्या भारताचे वायुदल प्रमुख आहेत एअर मार्शल विवेक राम चौधरी, हे आपल्या भारताचे 27व्या क्रमांकाचे वायुदल प्रमुख आहेत। आणि आपल्या भारताचे 29व्या क्रमांकाचे भूदल प्रमुख आहेत सध्या लेफ्टनंट जनरल मनोज पांडे। प्रश्न क्रमांक 3, HDFC लाईफ इन्शुरन्स कंपनीच्या अध्यक्षपदी डॅश यांची निवड करण्यात आली आहे? उत्तर ऑप्शन क्रमांक 4, के मिस्त्री। HDFC लाईफ इन्शुरन्स कंपनीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? के मिस्त्री यांची। HDFC लाईफ इन्शुरन्स ही भारतातील आयुर्विमा व्यवसायातील खाजगी कंपनी आहे। या कंपनीची स्थापना 14 ऑगस्ट 2000 रोजी करण्यात आली आहे। आणि या HDFC लाईफ इन्शुरन्स कंपनीचं मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी। आपण 2-3 दिवसापूर्वीच एक न्यूज पाहिलेली होती बघा, लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशामध्ये शाखा उघडणारी पहिली खाजगी बँक ठरलेली होती HDFC बँक। HDFC बँकेची स्थापना ऑगस्ट 1994 मध्ये करण्यात आली आहे। आणि या HDFC बँकेचं मुख्यालय देखील मुंबई या ठिकाणीच आहे। सध्या HDFC बँकेचे CEO आहेत शशिधर जगदीशन। आणि आपण जे ऑप्शनमध्ये इतर 2 व्यक्ती दिलेले आहेत तर त्यापैकी अभिजित चक्रवर्ती जे आहेत तर हे सध्या SBI कार्डचे CEO आहेत। आणि अमित जिंगराणे सध्या SBI लाईफचे MD आणि CEO आहेत। यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक 4, नॅशनल सिक्युरिटी गार्डच्या महासंचालकपदी डॅश यांची निवड झाली आहे? उत्तर ऑप्शन क्रमांक 2, नलिन प्रभात। NSG म्हणजेच काय म्हणतो याला आपण नॅशनल सिक्युरिटी गार्ड तर याचे नवीन महासंचालक बनलेले आहेत सध्या नलिन प्रभात। नलिन प्रभात जे आहेत तर हे आंध्र प्रदेश राज्याचे 1992चे IPS अधिकारी आहेत। कोणत्या राज्याचे येथे? आंध्र प्रदेश राज्याचे 1992चे IPS अधिकारी आहेत। आणि यांचीच आता नुकतंच NSGच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे। सध्या जे सशस्त्र सीमा बलाचे नवीन महासंचालक होते दलजीत सिंग चौधरी तर यांच्याकडे या NSGच्या महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आलेला होता। NSG म्हणजेच नॅशनल सिक्युरिटी गार्ड या फोर्सची स्थापना जी आहे तर ती 16 ऑक्टोबर 1984 रोजी करण्यात आलेली आहे। आणि म्हणूनच 16 ऑक्टोबर हा जो दिवस आहे तर हा दिवस आपण NSG स्थापना दिन म्हणून साजरा करतो। आणि 2023 साली 16 ऑक्टोबर हा जो NSG स्थापना दिवस आहे तर तो 39व्या क्रमांकाचा आपण साजरा केलेला आहे 2023 मध्ये। कितव्या क्रमांकाचा? 39व्या क्रमांकाचा NSG स्थापना दिन साजरा केलेला आहे। कधी? 16 ऑक्टोबर रोजी। NSGचं मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी। NSGचं बोधवाक्य आहे सर्वत्र सर्वोत्तम सुरक्षा। आणि NSG जे आहे नॅशनल सिक्युरिटी गार्ड तर एक गृह मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली काम करत असतं। NSG कमांडोना ब्लॅक कॅट्स असं म्हटलं जातं बघा। आता आपण जे ऑप्शन दिले तर त्यामध्ये आणखीन एक सेम नाव दिसणार आहे तुम्हाला, नलिन नेगी। तर आपण 2 दिवसापूर्वीच पाहिलेलं होतं भारत पेचे नवीन CEO बनलेले आहेत नलिन नेगी। आणि NSGचे नवीन महासंचालक बनलेले आहेत नलिन प्रभात।
प्रश्न क्रमांक 5. हॉकी इंडियाचा वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा असुंता लाक्रा पुरस्कार डॅश डॅश यांना मिळाला आहे. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 दीपिका सोरेंग. हॉकी इंडियाचा वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा असुंता लाक्रा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? दीपिका सोरेंग यांना. नुकतंच हॉकी इंडियाचे वार्षिक पुरस्कार वितरित करण्यात आले आहेत बघा. आणि त्यामध्ये 2023 या वर्षासाठी सर्वोत्तम पुरुष हॉकीपटूचा पुरस्कार जो आहे हॉकी इंडियाचा तर तो हार्दिक सिंग यांना देण्यात आलेला आहे. 2023साठी सर्वोत्तम महिला हॉकीपटूचा पुरस्कार देण्यात आलेला आहे सलीमा टेटे यांना. आणि हॉकी इंडियाच्या वतीने देण्यात येणारा मेजर ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार जो आहे 2023साठी तर तो देण्यात आलेला आहे अशोक कुमार यांना. आणि हॉकी इंडियाचा सर्वोत्तम गोलरक्षक पुरस्कार जो आहे 2023साठीच तर हा PR श्रीजेश यांना देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 6. इस्रो प्रमुखांनी अंतराळ सुरक्षेसाठी डॅश डॅश येथे दिगंतरा मुख्यालय उघडले आहे. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 4 बेंगळुरू. इस्रोचे प्रमुख आहेत सध्या S सोमनाथ. तर यांनी बेंगळुरू या ठिकाणी अंतराळ सुरक्षेसाठी दिगंतरा हे मुख्यालय उघडलेलं आहे. इस्रोची स्थापना करण्यात आली होती 15 ऑगस्ट 1969 रोजी. आणि इस्रोचं ही मुख्यालय आहे बेंगळुरू या ठिकाणीच. इस्रोचं ब्रीदवाक्य आहे मानवी सेवेसाठी अंतराळ तंत्रज्ञान. इस्रोचे 10व्या क्रमांकाचे अध्यक्ष आहेत सध्या S सोमनाथ म्हणजे त्यांना काय म्हटलं जातं श्रीधर सोमनाथ. इस्रोच्या दुसऱ्या रॉकेट लॉन्च पोर्टची पायाभरणी जी आहे तर ती नुकतंच आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेली आहे. कोणत्या ठिकाणी? तामिळनाडू राज्यातील थुथुकुडी जिल्ह्यातील कुलशेखर पट्टिनम या ठिकाणी हे इस्रोचं दुसरं रॉकेट लॉन्च पोर्ट आहे. आणि आपल्या इस्रोचं पहिलं रॉकेट लॉन्च पोर्ट कोणत्या ठिकाणी आहे मग तर ते श्रीहरिकोटा या ठिकाणी आहे बघा. आंध्र प्रदेश राज्यातील श्रीहरिकोटा या ठिकाणी इस्रोचं पहिलं रॉकेट लॉन्च पोर्ट आहे. त्याचं नाव आहे सतीश धवन स्पेस सेंटर. प्रश्न क्रमांक 7. चायनीज ग्रँड प्रिक्स स्प्रिंट रेस 2024 डॅश डॅश यांनी जिंकली आहे. उत्तर ऑप्शन क्रमांक 1 मॅक्स वर्स्टापेन. चायनीज ग्रँड प्रिक्स स्प्रिंट रेस 2024चं विजेतेपद कोण पटकावलेलं आहे? मॅक्स वर्स्टापेन यांनी. आणि या स्पर्धेमध्ये दुसऱ्या क्रमांकावरती आलेले आहेत लुईस हॅमिल्टन. आता 2024मध्ये ज्या विविध स्पर्धा पार पडलेल्या आहेत तर त्यामध्ये जपानी फॉर्म्युला 1 ग्रँड प्रिक्स जी आहे 2024ची आणि सौदी अरब ग्रँड प्रिक्स 2024चं विजेतेपद देखील मॅक्स वर्स्टापेन यांनीच पटकावलेलं आहे. मात्र ऑस्ट्रेलियन ग्रँड प्रिक्स फॉर्म्युला 1 रेस जी आहे 2024ची तर याचं विजेतेपद पटकावलेलं आहे कार्लोस सॅन्ज यांनी. आणि या स्पर्धेमध्ये दुसऱ्या क्रमांकावरती आलेले होते चार्ल्स लेक्लर. प्रश्न क्रमांक 8. दरवर्षी डॅश डॅश रोजी जागतिक यकृत दिन जगभरात साजरा केला जातो. उत्तर ऑप्शन क्रमांक 2 19 एप्रिल. 19 एप्रिल हा जो दिवस आहे तर हा दिवस दरवर्षी जगभरामध्ये जागतिक यकृत दिन म्हणून साजरा केला जातो. याची सुरुवात जी आहे तर ती 2010 साली करण्यात आली होती. म्हणजे 2010 साली पहिला जागतिक यकृत दिन साजरा करण्यात आलेला होता. कधी? 19 एप्रिल रोजी. आता आपण जे ऑप्शन दिले तर त्यामध्ये 18 एप्रिल हा जो दिवस आहे तर हा जागतिक वारसा दिन म्हणून साजरा केला जातो बघा. याचबरोबर हा आपल्या देशामध्ये राष्ट्रीय व्यायाम दिन म्हणून साजरा केला जातो. कोणता दिवस? 18 एप्रिल हा दिवस. 21 एप्रिल हा जो दिवस आहे तर हा नागरी सेवा दिन म्हणून साजरा केला जातो. 2006 पासून 21 एप्रिल हा जो दिवस आहे तर हा नागरी सेवा दिन म्हणून साजरा केला जातो. आणि नागरी सेवेचे जनक म्हणून आपण कोणाला ओळखतो तर लॉर्ड कॉर्नवॉलिस यांना. मात्र भारतीय नागरी सेवेचे जनक जर म्हटलं तर आपण सरदार वल्लभभाई पटेल यांना ओळखतो. इंडियन सिव्हिल सर्व्हिसची पहिली परीक्षा जी आहे तर ती 1855 साली आयोजित करण्यात आली होती लंडन या ठिकाणी. मात्र या परीक्षेमध्ये एकही भारतीय सहभागी झालेला नव्हता. नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होणारे पहिले भारतीय होते सत्येंद्रनाथ टागोर. कधी झाले होते? 1863 साली. प्रश्न क्रमांक 9. माल्कम एडिसेसी या पुरस्काराने डॅश डॅश यांना सन्मानित करण्यात आले आहे. उत्तर ऑप्शन क्रमांक 3 उत्सा पटनायक. प्रसिद्ध अर्थतज्ञ जे आहेत उत्सा पटनायक यांना नुकतंच माल्कम एडिसेसी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. आता आपण जे ऑप्शनमध्ये नावे दिलेले आहेत तर त्यापैकी तेनजिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार जो आहे 2024 साठीचा तर तो सविता कंसवाल यांना देण्यात आलेला आहे. डॉक्टर मोहन धारिया राष्ट्र निर्माण पुरस्कार 2024 देण्यात आलेला आहे डॉक्टर सायरस पुनावाला यांना. आणि लक्ष्मी नारायण आंतरराष्ट्रीय पुरस्कार 2024 देण्यात आलेला आहे प्यारेलाल शर्मा यांना. प्रश्न क्रमांक 10. 16वी जागतिक भविष्य ऊर्जा परिषद 2024चे आयोजन डॅश डॅश येथे करण्यात आले आहे. उत्तर ऑप्शन क्रमांक 1 अबू धाबी. 16वी जागतिक भविष्य ऊर्जा परिषद 2024चं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे? युनायटेड अरब अमिरातीमधील अबू धाबी या ठिकाणी. UAEची राजधानी आहे अबू धाबी.
आणि UAE सर्वात मोठं शहर आहे बघा दुबई. UAEचे राष्ट्रप्रमुख आहेत सध्या खलिफा बिन झायद अल नहयान आणि पंतप्रधान आहेत मोहम्मद बिन रशीद अल मक्तूम. UAEचं राष्ट्रीय चलन आहे दिरहम. आणि यानंतर पाहूयात तुमच्यासाठीचा आजचा प्रश्न. साखर उत्पादनात देशात सलग तिसऱ्यांदा डॅश डॅश राज्याने प्रथम स्थान पटकावले आहे. या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे. अशा प्रकारे आगामी काळामध्ये ज्या काही विविध स्पर्धा परीक्षा होणार आहेत तर त्या सर्व स्पर्धा परीक्षे दृष्टिकोनातून चालू घडामोडीचे अत्यंत महत्त्वाचे असणारे प्रश्न आपण या चालू घडामोडीच्या सिरीजमध्ये रोज स्पष्टीकरणासह पाहत आहोत. तुम्ही जर आणखीन आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा चुकून सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका. याचबरोबर तुम्हाला जर मी दिलेली माहिती आवडत असेल, समजत असेल तर आपल्या व्हिडिओला, आपल्या चॅनलला लाईक, कमेंट आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करायलाही विसरू नका. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर करंट अफेअर्सच्या आणि JKच्या महत्त्वाच्या PDF नोट्स हव्या असतील तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता. या टेलिग्राम ग्रुपची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. धन्यवाद.